मराठी माणूस व्यवसाय करू शकतो आणि तेही इतका मूल्यांना धरून की स्वतः रतन टाटा त्यांच्या कंपनीत इन्व्हेस्ट करतात। मराठी माणूस व्यवसाय नाही करू शकत जर कोणी तुम्हाला यापुढे असं म्हणालं तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा। हे आहेत अर्जुन देशपांडे। केवळ 15 वर्षांचे असताना ते एका गरीब कॅन्सरच्या रुग्णाला मेडिकल महाग होती म्हणून गोळ्या परत करताना पाहतात। तेव्हा त्यांच्या मनात येतं की ह्या गोळ्या आपण स्वस्तात का नाही देऊ शकत। ऑनलाईन सर्च केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं 15,000 रुपयांना मिळणाऱ्या गोळ्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट फक्त 3,000 असते। बाकी सगळं ब्रँडिंग आणि मार्केटिंग वर खर्च होतात आणि इथे त्यांना आयडिया येते जेनेरिक मेडिसिन चालू करण्याची। ते त्यांच्या आईवडिलांकडून 15,000 रुपये घेऊन डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून मेडिसिन विकत घेतात आणि कोणतीही ब्रँडिंग न करता मेडिकल स्टोअर वाल्यांना विकण्याचा प्रयत्न करतात। सुरुवातीला तर मेडिकल स्टोअर्स नकार देतात पण हळूहळू तयार होतात। पण प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता। वॉर्निंग मिळाल्या, धमक्या आल्या। त्यांना वाटलं असावं 15 वर्षांचा मुलगा कायच करेल, पण अर्जुनने करून दाखवलं। 1500 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला, तेही लाखो लोकांचे आशीर्वाद गोळा करत।